तुमचं सासूशी फारसं पटत नाही का? त्यामुळेच तुमच्यात आणि तुमच्या नवऱ्यामध्ये खूप वाद होतात का? मग हा व्हिडिओ नक्की बघा. खरं तर प्रत्येकाचं मत यावर नक्की वेगवेगळं असणार आहे. यात काही शंका नाही, कारण इथे प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असू शकतातच. कुणाला छान सासर मिळतं, तर कुणाला वाटतं की आपण कुठे येऊन पडलो. इतकंच नाही तर कधी कधी सूनच सासूरवाशीण वाटते. त्या घरात सासू कोण आणि सून कोण हे नेमकं कळतच नाही, आणि त्यात मात्र नवऱ्याचा मात्र गोंधळ होतो. जसं सासू पटवून घेत नाही, तसंच काही घरात सूनही पटवून घेत नाही. पण या सगळ्यांमध्ये नवरा मात्र कधी कधी भरडला जातो. नक्की काय करायचं आणि काय करायचं नाही यामध्ये त्याचा गोंधळ होतो आणि तो गोंधळून जातो. तरी किती घरी सासूशी पटत नाही म्हणून नवऱ्याशी पटत नाही असंच आहे का? अजिबात नाही. असं मुळीच नाही. कारण प्रत्येक गोष्टी ह्या दोन बाजूच्या असतात. तसं ह्याही गोष्टीला दुसरी बाजू आहेच. कसं आहे ते आपण बघूया या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कळेलच या व्हिडिओमध्ये मी काय सांगत आहे. लग्न म्हणजे कित्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. काही जणांना कधी एकदा लग्नाच्या सुंदर बंधनामध्ये बांधलं जाते असं होतं. आणि लग्न म्हणजे दोन व्यक्तीचं जोडलेलं जाते ते नातं. तर लग्न म्हणजे दोन व्यक्तींबरोबरच नाही, तर दोन कुटुंबही एकत्र येतात. त्यामध्ये कित्येक नाती जुळतात. याचाच अर्थ कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी आपला थोडाफार का होईना पण संबंध येतोच. सासू, सासरे, दीर, भावजय अशा कित्येक नात्याशी आपण जोडले जातो. कुणाचा संसार अगदी सुखाचा चाललेला असतो आणि याच्या उलट असं असतो की अगदी सुखाच्या संसारात तर कुणाचा अगदी रडत कुडत चाललेला असतो. एखाद्याच्या घरात सासूचं नातं अगदी सुंदर असतं, जणू मैत्रिणीसारखंच. त्या दोघींचं एकमेकांशिवाय अगदी पाणीही हालत नाही. आई मुलीचं नातं असतं ना, अगदी तसंच. त्यात एवढ्या गाठीभेटी असतात, एवढा जिव्हाळा असतो. अगदी तसंच नातं काही सून आणि सासूचं बघायला मिळेल. आणि हेच दुसऱ्या घरात पाहिलं तर सासू सुनेचा अगदी 36चा आकडा असतो. एकमेकींचं अजिबात पटत नाही. एकमेकींसोबत पटवून सुद्धा घेत नाही. घरातील लोकही अक्षरशः वैतागली असतात. किचनमध्ये तर अजिबात त्यांचं पटत नाही. पण जिथे सासूचं पटत नाही, तिथे नवऱ्यासोबतही पटत नाही असं कधी कधी बोललं जातं. पण हे मुळात खरं नाही. आपण जर बघितलं तर सासूसोबत पटत नाही याचा अर्थ नवऱ्याशी पटत नाही असा होत नाही. कारण अपवाद यालाही असतात, पण सगळीकडे सगळं सारखं नसतं. काही घरांमध्ये सासूशी पटलं नसलं तरी नवऱ्यासोबत अगदी सहज आणि छान जमतं. त्याच्यासोबत काही वादही होत नाही. अगदी व्यवस्थित सुरू असतं. नवऱ्याच्या समजूतदार स्वभावामुळे सत्य होतं ते असावे. कारण नवरा दोन्ही बाजू व्यवस्थित समजून घेणारा असला तर नातं सहज टिकून असतं. आई बायको ह्या दोघी न दुखवता समजून घेणारा जर नवरा असला तर सहज जमू शकतं. कारण आई आणि बायकोमध्ये तो दोन बाजूत गोंधळून जातो. हे असं काहीतरी आपण सगळ्यांनी एकदा तरी ऐकलं असणारच. यात काही शंका नाही. तर असंच काही घरांमध्ये सुनेचं सासूशी पटत नसलं तरी नवऱ्याशी मात्र बिनधास्त पटतं. पण काही घरांमध्ये हे चित्र विरुद्धच असतं. त्यात आपण बघायला मिळतं की काही घरांमध्ये आपल्या नवऱ्यासोबतही पटत नाही. काय असतं, अनेकदा नवऱ्याला कोणाची बाजू घ्यावी कळत नाही. यामध्ये जेव्हा जेव्हा नवरा आईच्या बाजूने घेतो, तेव्हा तेव्हा अनेकदा बायकोमध्ये त्याचे नाते खटकते. थोडेफार भांडण सुद्धा होते. त्या भांडणांमध्ये नवरा मात्र पिसला जातो. त्या बाजूत त्याला कळतच नाही की आपण कुठल्या बाजूने बोलावं. थोडक्यात सांगायचं तर दोन्हीचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. कुठे कुठे नवरा बायकोचं सगळं सुखाने चाललेलं असतं.
फक्त सासूशी मात्र पटत नाही आणि काही ठिकाणी सासूशी पटत नाही आणि नवऱ्याशीही पटत नाही. असे बरेचसे अनुभव आपल्याला बघायला मिळतील. पण आपल्यात जर समाधान आणि सामंजस्य असलं ना तर कुठलंही नातं टिकतं. आणि नक्कीच कधी-कधी यामध्ये सुनेचाही दोष असतो. तिची थोडीफार चूक असते. अर्थात समजून घेणारी सासू असून आणि नवरा असेल तर संसार अगदी सुखाचा असतो. पण हेच एकमेकांवर सातत्याने चिडचिड करणारे असतील तर त्यामध्ये वाद तयार होतात. घरांमध्ये आक्रोश होतो तर संसार नक्की सुरळीत होणार नाही. तर सांगायचा मुद्दा हाच की कित्येक घरी सासूशी पटत नसते म्हणून नवऱ्याशी पटत नाही हा गैरसमज आहे. कारण याला दुसरी बाजूही असते हे आपण लक्षात घेत नाही आणि हे लक्षात घ्यायला हवं. आपण कधी कधी विचार करतो की सासूशी नाही पटलं तर नवऱ्याशी नाही पटणार. तर आधी ती बाजू लक्षात घ्या. चुकीच्या पद्धतीने एखादी गोष्ट अजिबात लक्षात ठेवू नका. कोणाचा पटत तर कुणाचं नाही, हे अगदी साधं सरळ आणि स्पष्ट आहे. बाकी सगळं तर प्रत्येकाच्या वागण्यावर बोलण्यावर अवलंबून असते आणि समजून घेण्यावर अवलंबून असते. कारण समजूतदारपणा खरंच महत्त्वाचा आहे.